29 ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक होती आणि आमच्या राज्यभरातल्या रिपोर्टर्सनी घेतलेला खास आढावा। राष्ट्रवादी दोन्ही शरद पवार आणि अजित पवार गटाचे सांगलीत मात्र परिस्थिती वेगळी आहे। सांगलीच्या मिरजेमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये राडा झाल्याचे दिसून येत आहे। मिरजेतील आमदार इद्रिस नायकोडे यांचे सुपुत्र वार्ड क्रमांक 20 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून लढत आहेत, तर शरद पवार गटाकडून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित हारगे हे 20 मधून लढत आहेत। इद्रिस नायकोडे यांच्या निवासस्थानाजवळ मोठी गर्दी जमली होती आणि यावेळी पैशाचं वाटप सुरू असल्याचा आरोप अभिजित हारगे यांनी केलेला आहे। तर आमदार इद्रिस नायकोडे यांनी हे आरोप फेटाळत या ठिकाणी नागरिक मतदार हे स्लिप घेण्यासाठी आले होते असल्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे। यावेळी दोन्ही गटामधील नेत्यांच्यात आणि कार्यकर्त्यांमध्ये हमरीतुमरी झाली, वादावादी झाली, अंगावर धावून जाण्याचा प्रकारही झाला आहे। त्या ठिकाणी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही जमावाला पांगवलेला आहे, पण निवडणूक आयोगाकडून निवडणूक पथकाकडून अद्याप कोणालाही रंगेहात ताब्यात घेतले नाही आहे। कॅमेरामन सुजित दोडकेसह शरद सातपुते, NDTV मराठी, सांगली। राज्यातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा बिगुल पुढच्या 48 तासामध्ये वाजणार आहे। या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने सुद्धा तयारी सुरू केली। सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला निवडणुकीच्या तयारीसाठी 2 आठवड्यांची मुदत वाढ दिल्यानंतर आता निवडणूक आयोगाच्या हालचालीने सुद्धा वेग आला आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या मुदतवाढीमध्ये रखडलेला निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचा मार्ग मोकळा झाला असून प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। राज्यात सध्या महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। 15 जानेवारी रोजी 29 महापालिकेत निवडणुका होत आहेत, तर 288 नगरपरिषद आणि नगरपंचायतीची निवडणूक ही मागच्या महिन्यातच झाली आहे। या 2 निवडणुकांनंतर आता सर्वांचे लक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लागले आहे। ज्या 12 जिल्हा परिषदामध्ये आरक्षणाची कोणतीही गुंतागुंत नाही, अशा जिल्ह्यांचा निवडणूक कार्यक्रम पुढच्या 2 दिवसामध्ये जाहीर होऊ शकतो। राज्याच्या ग्रामीण भागातील राजकारणावर पकड मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी याआधीच मोर्चेबांधणी सुरू केली आहे। आयोगाला मिळालेल्या मुदतवाढीमुळे आता प्रत्यक्ष मतदानाची तारीख, उमेदवारी आणि अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा कधी सुरू होणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे। तर ज्या जिल्हा परिषदामध्ये आरक्षणाची मर्यादा 50% पेक्षा जास्त ओलांडली गेलेली आहे, अशा ठिकाणी मात्र सुप्रीम कोर्ट सुनावणी घेणार आहे 21 तारखेला आणि त्यानंतरच या निवडणुकांचं सुद्धा भवितव्य ठरणार आहे। पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये गुंडराज येतो की काय असा प्रश्न उपस्थित झालेला आहे। एकीकडे अनेक पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या अनेकांना तिकीट दिले, तर आता दुसरीकडे मुंबई न्यायालयाने असा निर्णय दिला जो धक्कादायक आहे, ज्यामध्ये कुख्यात गुंड गजा मारणे याला 15 आणि 16 तारखेला ज्या दिवशी मतदान आणि मतमोजणी आहे तेव्हा पुण्यात यायची परवानगी ही दिलेली आहे। त्याच्यावरती जे काही आरोप आहेत त्यामुळे सध्या पुणे शहरामध्ये यायला त्याला परवानगी नाही आहे। मात्र काही खाजगी आणि कायद्याची कामं असल्याने असा अर्ज त्यांनी केलेला होता आणि तो अर्ज खरं तर न्यायालयाने मान्य केलेला आहे। या दरम्यान कुठलाही प्रचारात तो सहभागी होऊ शकत नाही आणि त्यासोबतच कोणाशी संपर्क साधू शकणार नाही, असं या अटींवरती पुणे शहरामध्ये त्याला येण्यासाठी परवानगी दिलेली आहे। तर आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकं गुंडराज येतो की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण जसं मी मगाशी उल्लेख केला अनेक गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गुंडांना खरं तर किंवा त्यांच्या परिवारातल्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये लक्ष्मी अंदेकर आणि सोनाली अंदेकर जे आयुष कोमकर हत्या प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत त्यांना देखील अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आलेलं आहे। तर दुसरीकडे भाजपने देखील शरद मोहोळच्या पत्नीला तिकीट दिलेलं आहे।